नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेला. तो फेटाळला जाणारच होता, कारण विरोधी पक्षांना सुद्धा माहित होतं त्यांच्याकडे बहुमत नाही आणि सत्ता पक्षाला माहित होतं त्यांच्याकडे बहुमत आहे. परंतु अविश्वास प्रस्ताव आणला त्याच्यासाठी होता की बऱ्याचशा गोष्टी रेकॉर्डवर यायला पाहिजे. कारण या चर्चेनी कमीत कमी येणाऱ्या पिढीला तरी हे समजायला हवं की या देशात लोकतंत्र किंवा लोकशाहीच्या नावावर कसे कसे लोक स्पीकर पदापर्यंत पोहोचले आणि तो कशा प्रकारे त्यांनी त्या पदाचा दुरुपयोग केला आणि त्या पदाची बेइज्जती केली. त्यासाठी खूप भाषणं झाली आणि खूप टेम्परेचर म्हणजे वाढलं, तापमान वाढलं. संजय सिंग पासून राहुल गांधी पर्यंत ज्या कोपऱ्यावर सरकार पडेल तिथे झोडपलं. त्यानंतर लोकतंत्र कसं चांगलं असावं अशी ग्वाही देत पंतप्रधानाच्या जागी गृहमंत्र्यांनी अमित शहाने जबाब दिला आणि ते सारखे म्हणायचे की लोकतंत्र आणि या लोकशाहीमध्ये काही कायदे असतात, कायद्याप्रमाणे चालायला पाहिजे, हाऊस कायद्याप्रमाणे चालायला पाहिजे. कायदे आणि जेव्हा वर्तमान सरकार कायद्यांबद्दल बोलतं तेव्हा खरोखरच लोकांना हसायला येतं. पण हा एक रेग्युलर रुटीन चालणारी गोष्ट आहे. ते म्हणाले की हा अविश्वास प्रस्ताव म्हणजेच म्हणजे लोकशाहीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. बहुतेक अमित शहानी फक्त आतापर्यंत मनुस्मृतीच वाचली असावी, कारण ज्या राज्यघटनेच्या नुसार देश चालतो त्या राज्यघटनेतच अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रोव्हिजन आहे. संविधानच तुम्हाला अविश्वास प्रस्ताव आणण्याची परवानगी देतं आणि ते यासाठी असतं कारण जवाहरलाल नेहरूंच्या विरुद्ध जेव्हा अविश्वास प्रस्ताव आला त्यावेळेला सरकारकडे भरपूर समर्थन होतं, पण तो प्रस्ताव येऊ दिला आणि जवाहरलाल नेहरू म्हणाले की असे अविश्वास प्रस्ताव मधामधात सरकारवर आले पाहिजे. या अनुशंसाने कमीत कमी सरकारच्या विरुद्ध विरोधकांना जे टीका करायची असते ती एक टीका समोर ते करू शकतात, मनाप्रमाणे टीका करू शकतात आणि सत्ता पक्षाला सुद्धा त्यांच्या काही अनवधानाने जर चुका होत असेल तर त्या चुका दिसतात आणि ते स्वतःला त्यात सांभाळून घेऊ शकतो. त्यामुळे अविश्वास प्रस्ताव यासाठी सुद्धा असतात. पण तो काळ वेगळा, ते नेता वेगळे, आजचे नेता वेगळे, आजचा काळ वेगळा. आज आपण राज्यघटना नव्हे तर मनुस्मृती वाचूनच देश चालवतो की काय असं वाटायला लागलं. पण ही गोष्ट जर सोडली तर आज पंतप्रधान लोकसभेत नव्हते, ते कुठे होते? केरळमध्ये होते. केरळमध्ये प्रचाराची सभा, कारण आता केरळमध्ये निवडणुका आहेत त्यामुळे तिथे जाऊन पुन्हा मग भाषणबाजी चालू. आणि केरळमध्ये ते सांगत होते की लेफ्ट आणि काँग्रेस हे पक्ष किती बेकार आहेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवू नका आणि आमच्यावर विश्वास ठेवा. आखाती देशात एवढं युद्ध होत आहे, पण भारताच्या सगळ्या जहाजांची किंवा भारतात येणाऱ्या जहाजांची सुरक्षा आखाती देशातील सगळे देश करतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. तसं पाहिलं तर खाडीचे देश जेवढे आहेत, म्हणजे मिडल ईस्ट मधले जेवढे देश आहेत जिथे अमेरिकेचे आर्मी बेस होते, मिलिटरी बेस होते, ते सगळेच इराणच्या हल्ल्याने जखमी झालेले आहेत. दुबई असो, UAE असो, कतार असो, इराक असो, सगळ्या देशात भयानक विध्वंस इराणीच्या ड्रोननी आणि मिसाईलनी केला. त्यामुळे हे सगळे देश अमेरिकेकडे जाऊन सांगायला लागले हे युद्ध थांबवा, तुमच्यामुळे आम्हाला म्हणजे काही कारण नसताना आमच्यावर हल्ले होतात. जे देश स्वतःचं संरक्षण करू शकत नाही, जे देश अमेरिकेच्या भरोशावर होते आणि अमेरिकेचे आपल्याकडे आर्मी मिलिटरी बेसिस आहेत, त्या मिलिटरी बेसच्या भरोशावर आपण सुरक्षित आहोत असं विचार करून पांघरून घेऊन झोपले होते, ते आर्मी बेसही नष्ट होण्याच्या कागारावर आले. तिचा प्रत्येक आर्मी बेसला ठोकलेला इराणनी. आणि अशा वेळेला जेव्हा पंतप्रधान सांगत होते लोकांना, म्हणजे ते शुद्ध ठोकणारे मारत होते की आम्ही आपल्या जहाजांना काळजी करण्याचं कारण नाही, कारण आपल्याला आखाती देशातले, खाडी देशातले सगळे लोक मदत करायला तयार आहेत. हे जेव्हा ते भाषण देत होते तेव्हा UAE मधनं एक कार्गो जहाज निघालं भारताच्या कांडला पोर्टला येण्यासाठी. भारताचा कार्गो त्याच्यात होता.
थायलंडच्या फ्लॅगचं ते जहाज होतं आणि त्या जहाजाला जसं ते हार्मुज जलडमरू मार्गाजवळ आलं त्याला हिट झालं, ते त्याच्या इंजिनमध्ये स्फोट झाला, त्याच्या डॉकवर आग लागली, सगळे लोक लाईफ बोटने घेऊन खाली उतरलं, जहाज सोडलं त्यांनी देवाच्या भरोश्यावर डुबण्यासाठी आणि मग त्यांना वाचवण्यात आलं. त्या लोकांना 20 लोक वाचली, 3 लोक लापता होती आणि नंतर कळलं की ती लोक मेलीत आणि ती तिघही मरणारी भारतीय होती. हे वास्तविक दृश्य आहे. सरकार म्हणतं की आपल्याकडे पेट्रोल गॅसची बिलकुल कमी नव्हे. आमचे मोहोळ साहेब मंत्री आहेत इथे कॅबिनेटमध्ये. पुण्यात ते मोठमोठ्या वल्गना करतात की ते आपल्याला गॅस वगैरेची चिंता, घाबरू नका, सर्व ठीक आहे. पुण्यातले 20% हॉटेल बंद आहे गॅस नसल्यामुळे. पूर्ण महाराष्ट्रातल्या गावागावात गॅससाठी मारामारी चालू आहे, हाहाकार चालू आहे. पेट्रोलचं काय होईल सांगता येत नाही. एव्हिएशन कंपन्यांनी हात उभे केले, असाच जर रेट वाढत राहिला पेट्रोलचा तर आम्ही यापुढे विमान सेवा ठप्प करू, आमच्याकडनं असं चालू होऊ शकत नाही. तिकडे ट्रम्प साहेबांनी तो मोठा फोकणाळा बाज, त्यांनी तिथं मोठ्या मोठ्या फोकणाळ्या मारल्या की हे युद्ध संपलं, इराणला आम्ही समाप्त केलं, त्यांची नेव्ही संपली, एअरफोर्स संपलं, सैन्य काहीच नाही आहे, सगळी लिडरशिप मारून टाकली. आणि मग त्यांच्या एका मंत्र्यांनी पुन्हा ट्विट सांगितलं, आता तर त्या हॉर्मुज मधनं आमचं एक टँकरही निघालं, कशी हिंमत नाही झाली हात लावायची. आणि ते ट्विट 5 मिनिटात पुन्हा डिलीट केलं घाबरून. आणि मग अमेरिकन नेव्हीने सांगितलं की आम्ही हॉर्मुज मध्ये हात घालणार नाही, ना घातलेला आहे, ते चुकीचं ट्विट झालेलं आहे. पण तेवढ्याच वेळात एकदम क्रूडच्या प्राइसेस वाढायला लागल्या, शेअर मार्केट सुधारायला लागलं की झालं बाबा संपलं. पण इराणने पुन्हा ठोकलं. आज जवळजवळ 3-3.5 लाख करोड रुपये स्टॉक मार्केटमधनं गायब झालेत, म्हणजे स्टॉक मार्केटमधनं कमी झालेत. रुपया अजून घसरतोय, स्टॉक मार्केट अजून घसरतंय, क्रूड ऑइल वाढलं. हे युद्ध जर अजून 1 महिना चाललं तर भारतात स्थिती काय होईल? एप्स्टेन फाईलचे हिरो, तर ते एप्स्टेन फाईल मध्ये कसे लोक होते तुम्हाला माहित आहे. त्यातला एक हिरो हरदीप पुरी, आमचे पेट्रोलियम मंत्री, ट्विट करून सांगतात आपल्याकडे तेलाचा पुरवठा दुसऱ्या मार्गाने येत आहे, काळजी करू नका, भरपूर तेल आहे. ते जेव्हा ट्विट करतात त्याच वेळेला तेल कंपन्या सर्क्युलर काढतात, तेलाची इमर्जन्सी, अरे बाबा फार आता तेलाचा शॉर्टेज आहे, गॅस सिलेंडर 24-25 दिवसांनी मिळेल, त्याचे भाव वाढून दिलेले आहेत. कोणाला मूर्ख बनवतात? आणि असंच खोटं बोलून आणि मूर्ख बनवून पुऱ्या देशाची वाट लावली. तिथे सर्वात मोठा फोकनाळ्याबाज तिकडे बसलाय व्हाईट हाऊस मध्ये, तो बडे मिया, इकडे आमचे दिल्लीमध्ये छोटे मिया. आणि मग प्रत्येक राज्याच्या राजधानीत छुटुकले मिया. ते पण मीडियात लोकांना घाबरवतो. अरे मीडिया कशा लोकांना घाबरवतो? मारामाऱ्या चालल्या, गॅस सिलेंडर वाटवण्यासाठी पोलीस लागली. उत्तर प्रदेशमध्ये लोक बेशुद्ध पडून राहिलेत लाईन मध्ये. पेट्रोलचं काय करायचं कळत नाही लोकांना. पूर्ण देश फसफसत आहे आणि मोदी साहेब मस्त आहे. पूर्ण महाराष्ट्र पस्त आहे. फडणवीस साहेब मस्त आहे. ते मुलाखत देतात इंडिया गेटवर आमिर खान सोबत, त्यात त्यांना आनंद येतो. आणि विरोधकांवर म्हणतात अरे कर्जाचं काय पडलं? मोठा साहेब आहे तो आमचा दिल्लीवालाही तसंच म्हणतो, अरे 205 लाख करोड झालं तर काय झालं? 54 लाखावरून 205 लाख करोड. पण एकूण हे इराण, इस्रायल, अमेरिकेचं युद्ध भारताची आर्थिक स्थिती कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही. जेव्हा एका बॅरलवर $1 वाढतो, भारताला वर्षाला 20 मिलियन डॉलर, 1 मिलियन म्हणजे 10 लाख, वर्षाला 20 मिलियन डॉलर चा भूर्दंड पडतो. कोण वाचवणार आपल्याला? विठ्ठला विठ्ठला
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा नाही, कुठे नेऊन ठेवला भारत माझा, हे म्हणायची वेळ आलेली आहे. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा द न्यूज लॉन्चर मराठी.